देशात सर्वात मोठी समस्या म्हणजे रोजगार निर्मितीची आहे. अशा वेळेला CSRच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण देणे हे अद्वितीय कार्य फ्युएलच्या वतीने होत आहे. त्यामुळे युवकांचे जीवन बदलून भारत आत्मनिर्भरतेकडे उंच भरारी घेत आहे, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगारक्षमतेसाठी कार्यरत फ्युएल शिक्षण संस्था समूहाच्या फ्युएल बिझनेस स्कूलचा पहिल्या दीक्षांत समारंभाच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. वन व्हिजन, वन मिशन आणि स्किल नेशन या तत्वावर आधारित फ्युएलचा 19वा वर्धापन दिन भुगाव येथील संस्थेमध्ये उत्साहात पार पडला. यावेळी 200 विद्यार्थ्यांना CSR शिष्यवृत्ती व डिग्री प्रदान करण्यात आली. यावेळी फ्युएल शिक्षण संस्था समूहाचे अध्यक्ष व CEO डॉक्टर केतन देशपांडे, चीफ मेंटॉर संतोष हुल्लेकोपी, फ्युएलच्या CEO मयुरी देशपांडे, संस्थेच्या स्ट्रॅटेजी आणि पार्टनरशिपचे उपाध्यक्ष सर्वेश कुबेरकर, ऑपरेशन्स व मॅनेजमेंटचे उपाध्यक्ष बाजीप्रभू देशपांडे व मुख्य प्रशासक कर्नल किरण कानडे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना नितीन गडकरी म्हणाले, केमिस्ट्री बदलत चालली. बॅटरी केमिस्ट्रीमध्ये लिथियम आयन बॅटरी होती, आता सोडियम आयन, झिंक आयन, ॲल्युमिनियम आयन, या सगळ्यांमुळे ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठी क्रांती होती. अल्टरनेटिव्ह फ्युएल आहे, बायो फ्युएल आहे, त्याच्यामुळे नवीन गोष्टी होतात. मला माझ्याकडे ॲग्रिकल्चर इन्स्टिट्यूट कॉलेजची मीटिंग झाली आणि त्यांना मी विनंती केली की अल्टरनेटिव्ह बायो फ्युएलचा तुम्ही कॅम्पस लागला आणि सगळ्यांनी आता ते स्वीकारलं. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये टेक्नॉलॉजी जी बदलेल त्या टेक्नॉलॉजीमध्ये त्याच प्रकारची स्किल मॅनपॉवर देखील आपल्या उद्योगाला लागणार आहे. त्यामुळे या अनेक कोर्सेसमध्ये शेवटी अर्बन पॉप्युलेशन करता आणि रुरल पॉप्युलेशन करता वर्गीकरण करून जर आपण हे कोर्सेस शिकवले तर आपण देशातल्या अनेक लोकांना रोजगार देऊ शकतो. आता दुबईकडे एकदा सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर आहे. दोघांना म्हटलं जरा भेटीनं उभे राहतो. मी बघितलं सचिन तेंडुलकर माझ्या खांद्यावर आणि गावस्कर त्याच्यावर लहान आणि मनगटे लहान. मग मी त्यांना विचारलं की दोघांना विचारलं तुम्ही चांगले क्रिकेट कसं खेळायला लागले. त्यांनी मला सांगितलं की क्रिकेट हा ताकदीचा खेळ नाही आहे, क्रिकेट इज अ गेम ऑफ स्किल. म्हणजे बॅडमिंटन, टेबल टेनिस, क्रिकेट, कबड्डी, खो खो पासून प्रत्येक खेळामध्ये स्किल आहे. हँडलूम, हँडीक्राफ्टमध्ये देखील स्किल आहे. मी चिंध्यापासून कार्पेट तयार केलं, 1500 महिला करायला लागली आणि आता ते जेव्हा कार्पेट मी लोकांना दाखवतो विचारतो एवढ्याच आहे. पण मला 5,000 10,000 मी सांगतो हे 450 रुपयात तयार झालं आणि 550 रुपयात 1500 महिला ते कार्पेट तयार करतात चिंध्यापासून. म्हणजे त्या पद्धतीने ट्रेन झाले. तुम्ही मोठ्या मोठ्या कॉर्पोरेटला लागणारी मॅनपॉवर त्याचं उत्तम ट्रेनिंग स्किल डेव्हलप करतात आणि ही चांगली गोष्ट आहे, कारण ही देखील गरज आहे. तसं हँडलूम असेल, हँडीक्राफ्ट असेल, ॲग्रिकल्चर असेल, या छोट्या छोट्या फील्डमध्ये देखील गावात लोकांना रोजगार निर्माण करावा. नाही तर पुणे एवढं वाढलं की मला आता एकदम म्हणून पुण्यात आता रस्ते बांधू नका, फार डेव्हलपमेंट झाली, आता अमुक पुण्यामध्ये पाहुणे झालं तरी जावं. म्हणजे एवढं लोक येऊन जायचं. मी आज पहिल्यांदा चांगली चौकाचं मला उद्घाटन केल्यानंतर आलं, मला काही लक्षात नाही की रस्ता कुठं झाला कुठं झाला. पण चांगली चौक झाला तर तुम्हाला सांगितलं की इकडे डेव्हलपमेंट सुरू झालं. की आम्ही फ्युएल स्किलटेक युनिव्हर्सिटी म्हणून एक नवीन मॉडेल तयार केलं आहे. या मॉडेलमध्ये कॉर्पोरेट्सना जे कौशल्य पाहिजे आणि विद्यार्थ्यांना बिना पैसे खर्च करता शिकायचं आहे असं एक मॉडेल आपण तयार केलं आहे. ज्यात विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी आपण कॉर्पोरेट्सचं ट्रेनिंग देतो आणि दुसऱ्या वर्षी त्यांना स्टायपंडच्या माध्यमातून त्यांची सगळी कॉस्ट रिकवर करता येते. असं एक युनिक मॉडेल जसं आपण नागपूरमध्ये वेगवेगळ्या मेडिकल ह्याच्यासाठी काम केलं आहे, ॲग्रोव्हिजनतर्फे फार्मरसाठी काम केलं आहे, तसंच एक अगदी कमी फीजमध्ये आणि स्कॉलरशिपमध्ये आपण हे काम करतो.